आज या आपण उपदेश शीर्षक मी त्यांना कसा वाचवू शकतो च्या सोबत मिळून परमेश्वराच्या वचनाचा अभ्यास करू. शास्त्रींच्या काळामध्ये परमेश्वरने गिदोनाला इस्रायलच्या लोकांना मिद्यानांच्या हातून वाचवण्याची आज्ञा दिली. गिदोनाने विचार केला, मी 12 वंशातल्या सर्वात दरिद्री वंशातला आहे आणि मी आपल्या परिवारातील सर्वात कनिष्ठ आहे. मी इस्रायलाला मिद्यानांपासून जे 8 वर्षांपासून आमच्यावर जुलूम करत आले आहेत कसा सोडवणार. सुरुवातीला जेव्हा गिदोनाने अनेक मुद्द्यांवर विचार केला तेव्हा त्याने त्याचा सर्व आत्मविश्वास हिसकावून घेतला. त्याने विचार केला नव्हता की तो या कार्यासाठी अजिबात योग्य व्यक्ती असेल. त्याला विश्वास नव्हता की त्याच्याकडे इस्रायल लोकांना मिद्यानांपासून वाचवण्याची शक्ती किंवा कौशल्य आहे. त्याने परमेश्वराला त्याला एक चिन्ह देण्यास सांगितले की ते शेवटपर्यंत त्याच्या सोबत राहतील. त्यामुळे परमेश्वराने त्याला असा विश्वास करण्यामध्ये मदत करण्यासाठी की ते त्याच्या सोबत आहेत त्याला अनेक चिन्हे दाखवले. तेव्हाच गिदोनाने परमेश्वराच्या इच्छेचे पालन केले. अगोदर गिदोनाने परमेश्वराला विचारले, मी इस्रायलाला कसे सोडू. परमेश्वराचे उत्तर होते, मी तुझ्या सोबत नाही का. फक्त परमेश्वरच उत्तर होते, मी तुझ्या बरोबर नाही का. मी म्हटले आहे की मी कार्यात तुझे सहाय्य करेन आणि इस्रायलाला सोडवीन. मग तुला आणखी कोणत्या उपकरणाची आणि व्यक्तीची गरज आहे. जरी आपण म्हणतो की आपण विश्वासाच्या जगामध्ये राहतो तरी देखील आपण आपल्या विश्वासी जीवनाचे मार्गदर्शन करण्यासाठी या जगातील पद्धतीचा शोध करतो. हे या वस्तुस्थितीमुळे आहे की आपण भौतिक जगाने वेढलेले आहोत. जरी आपण दावा करतो की आपण परमेश्वराचे कार्य करत आहोत तरी देखील असे होत आहे. जेव्हा गिदोनाने परमेश्वराला विचारले, इस्रायलाला मी कसं सोडवणार, तेव्हा परमेश्वराने असे म्हटले नाही, एका प्रसिद्ध विद्वानाला घेऊन ये आणि त्याच्या ज्ञानाने या सुवार्तेला पूर्ण कर. परमेश्वराने असे म्हटले नाही, माझ्या इच्छेला पूर्ण करण्यासाठी तुला हजारो लोकांची गरज आहे. परमेश्वराने फक्त असे म्हटले, खरोखर मी तुझ्या बरोबर असेन. आपण कमकुवत आणि अयोग्य आहोत. मात्र जेव्हा पण मी पाहतो की कसे परमेश्वराने आश्चर्यकारकपणे बलाढ्य राष्ट्राला हरविण्यासाठी आणि पराजित करण्यासाठी त्यांचे नेतृत्व केले जे कमकुवत होते, तेव्हा मी पुन्हा एकदा विचार करतो की आपण सुवार्तेच्या मार्गावर चालून आणि आपल्या विश्वासाच्या जीवनाला जगताना परमेश्वराच्या अद्भुत कार्याला कधी विसरले नाही पाहिजे. विश्वासाच्या मार्गावर चालताना या आपण इतर साधनांकडून उत्तर प्राप्त करण्याचा प्रयत्न न करता पण नेहमी परमेश्वरामध्येच उत्तराचा शोध करावा. या आपण शास्त्रीचे पुस्तक अध्याय 6 वचन 15 वर जाऊ. तो त्याला म्हणाला, प्रभो, इस्रायलाला मी कसा सोडवणार. माझे कुळ मनुष्य वंशात सर्वात दरिद्री आहे. त्याने परमेश्वराला त्याच्या सभोवतालच्या परिस्थितीबद्दल समजावले. तसंच मी आपल्या वडिलांच्या घराण्यात अगदी कनिष्ठ आहे. परमेश्वर त्याला म्हणाला, खरोखर मी तुझ्या बरोबर असेन. जसे एका माणसाला मारावे तसे एक जात साऱ्या मिद्यानांना तू मारशील. माझे कुळ सर्वात दरिद्री आहे आणि मी आपल्या वडिलांच्या घराण्यात सर्वात कनिष्ठ आहे. तुम्ही हे कसे म्हणू शकता की मी इस्रायलाला मिद्यानांच्या हातून सोडवू शकतो. आपणही सतत त्या प्रकारचे कारण करतो जे गिदोनाने केले होते. जरी आपण म्हणतो की आम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवतो तरी देखील सर्वात अगोदर परमेश्वराबद्दल विचार करण्याऐवजी आपण नेहमी स्वतःला विचारतो, आपल्या आजूबाजूची परिस्थिती वास्तविकरित्या आश्वस्त आहे का किंवा आम्ही संख्येने जास्त आहोत का. जेव्हा आपण या मुद्द्यांबद्दल विचार करतो तेव्हा ज्या कार्यांना पूर्ण करण्यासाठी परमेश्वराने आपल्याला आज्ञा दिली आहे त्या नेहमी आपल्या मनामध्ये मागे टाकल्या जातात. बलाढ्य राष्ट्रांचा पराभव करण्यासाठी परमेश्वराने किती वेळा दुर्बलांची निवड केली आहे. दाविदाबद्दल विचार करा, जो रणांगणावर पाठवण्यासाठी खूप लहान होता तरीही तो गलायाताच्या विरुद्ध लढण्याकरिता निघाला. ज्याच्याशी लढण्याची हिंमत अनुभवी युद्धांमध्ये देखील नव्हती आणि त्याने शेवटी त्याचा पराभव केला.
जेव्हा आपण पाहतो की या सर्व आश्चर्यकारक गोष्टी परमेश्वरामध्ये कशा घडल्या, तेव्हा आपण या प्रश्नाचे उत्तर मिळवू शकतो, मी कसा त्यांना वाचवू शकतो. या प्रश्नाचे एकमेव उत्तर परमेश्वर आहे. मी तुला विजयी करेन आणि मी सर्व इस्रायलाला सोडवेन. म्हणून इस्रायलाला हा संदेश ऐकव आणि जसे मी तुला सांगेन तसेच कर. इस्रायलाला असे सांग की 32,000 इस्रायलांच्या पुरुषांमधून ज्याला भीती वाटत असेल किंवा जो घाबरून गेला असेल त्याने परत जावे. जेव्हा त्याने हा संदेश पोहोचवला तेव्हा त्यांच्यापैकी 22,000 लोक परत गेले आणि 10,000 लोक राहिले. आता या संदेशाला उरलेल्या 10,000 पुरुषांपर्यंत पोहोचव. खाली पाणवठ्याकडे जा आणि त्यामधून प्या. त्या 300 पुरुषांना जे जिभेने चाटून पाणी प्याले वेगळे ठेव आणि जे गुडघे टेकून पाणी प्याले त्या सर्वांना परत पाठवून दे. परमेश्वराने इस्रायलाला त्याच्या सैनिकांच्या संख्येमुळे वाचवले नाही आणि त्यांनी त्यांना एखाद्या प्रगत हत्यारानेही हरवू दिले नाही. जेव्हा गिदोनाने परमेश्वराला विचारले, मी त्यांना कशाने वाचवू शकतो? माझ्या हातात काहीच नाही, मी त्यांना कसे सोडवू शकतो? परमेश्वराने उत्तर दिले, मी परमेश्वर तुझ्या बरोबर नाही का? आपण कदाचित याची जाणीव करू शकतो की गिदोनाला कसे वाटले असेल जेव्हा त्याने 1,35,000 मिदान्यांना पाहिले. आपण विचार करू शकतो, सर्व 7.8 अब्ज लोकांना सुवार्तेचा प्रचार केव्हा केला जाईल? आपण परमेश्वरावर विश्वास ठेवावा. यापेक्षा जास्त परमेश्वराला आपल्याकडून काहीच नाही पाहिजे. सर्व गोष्टींची काळजी कोण घेत असते? या आपण एजेकेलचे पुस्तक अध्याय 34 वचन 5 मध्ये पाहू. त्यास कोणी मेंढपाळ नसल्यामुळे त्यांची दानादान झाली. ती सर्व वनपशूंस भक्ष्य होऊन त्यांची दानादान झाली. माझी मेंढरे सर्व डोंगरांवरून सर्व उंच टेकड्यांवरून भटकत आहेत. देशभर माझी मेंढरे उपलब्ध आहेत. त्यांची कोणालाही शुद्धी नाही, कोणी त्यास शोधित नाही. यास तो मेंढपाळ हो, तुम्ही परमेश्वराचे वचन ऐका. प्रभू परमेश्वर म्हणतो, माझ्या जीविताची शपथ, कोणी मेंढपाळ नसल्यामुळे माझी मेंढरे लुटीस गेली आहेत. माझी मेंढरे सर्व वनपशूस भक्ष्य झाले आहेत. या वचन 11 पाहू. कारण प्रभू परमेश्वर म्हणतो, पहा, मी स्वतः आपल्या कळपाचा शोध करीन, त्यास मी हुडकीन. या वचन 12 पाहू. जो मेंढपाळ आपल्या दानादान झालेल्या मेंढरांमध्ये राहून त्यास हुडकितो, त्याच्याप्रमाणे मी आपल्या मेंढरास हुडकीन आणि आभ्राच्छादित व अंधकाराच्या दिवशी त्यांची दानादान झाली त्या सर्व ठिकाणांतून त्यास वाचवून आणीन. मी परमेश्वर काय करेन? मी त्यास राष्ट्रांतून आणीन, निरनिराळ्या देशांतून त्यास जमा करीन. हे कोण करणार? परमेश्वर स्वतः त्यांना निरनिराळ्या देशांतून आणतील आणि सर्व राष्ट्रांतून काय करतील? ते स्वतः त्यास एकत्र करतील. परमेश्वर असे एखाद्याच्या द्वारे करणार नाहीत. जसे प्रसिद्ध संदेष्टा मोशे किंवा संदेष्टा यशया किंवा शारीरिक राजा दावीद ज्याच्याकडे कुशल नेतृत्व कौशल्य होते, किंवा शलोमोन जो आपल्या अनुकरणीय शहाणपणासाठी ओळखला जातो. त्याऐवजी परमेश्वराने म्हटले, मी स्वतः हे करीन. निरनिराळ्या देशांतून त्यास मी जमा करीन. मी त्यास स्वदेशी परत आणीन. मी इस्रायलच्या पर्वतांवर, नाल्यांजवळ व देशातल्या सर्व वस्तीस्थानात त्यास चारीन. या वचन 14 पाहू. मी त्यास चांगल्या चरणीत चारीन. त्यांची चरण इस्रायलच्या उंच पहाडांवर होईल. ते तेथे चांगल्या चरणीत बसतील. इस्रायलच्या पर्वतांवर त्यास उत्तम चारा मिळेल. मी स्वतः माझा कळप चारीन व त्यांची काय करीन? मी स्वतः निजण्या बसण्याची सोय करीन, असे प्रभू परमेश्वर म्हणतो. कोण हरवलेल्या शोधीन? मी हरवलेल्या शोधीन. हाकून दिलेल्यास परत आणीन. कोण हे करणार? परमेश्वर. घायाळास पट्टी बांधीन. कोण घायाळास पट्टी बांधीन? रोग्यास बळ देईन. कोण हे करणार? परमेश्वर. पण लठ्ठ व बलिष्ठ यांचा मी नाश करीन. त्यास मी यथा न्याय चारीन. प्रभू परमेश्वर म्हणतो, माझ्या कळपा तुमचे असे होईल. मी मेंढरांमध्ये, एडक्या बोकडांमध्ये निवाडा करीन. येथे आपण पाहू शकतो की हे सर्व परमेश्वराद्वारे करण्यात आले आहे. हे प्रभू, माझ्या आजूबाजूला पहा. आमच्याकडे मिदान्यांच्या सैन्याप्रमाणे योद्धे नाहीत आणि आम्ही त्यांचे इतके बलवान नाहीत जितके ते आहेत. आमच्याकडे एखादा मोठा ज्ञानीही नाही. मी इस्रायलाला कशाच्या द्वारे सोडवू शकतो? मला माहीत नाही काय करायचे आहे.
त्यांच्याकडे कोणतेच उत्कृष्ट उपकरण किंवा हत्यार नव्हते आणि त्यांची संख्या मिदान्यांपेक्षा कमी होती. तर मग आम्ही कसे विजयी होऊ शकतो? परमेश्वराने त्याला उत्तर दिले. त्यांनी असे म्हटले नाही, हे गिदोन, तू जा आणि आपल्या चातुर्याने व ज्ञानाने हे कार्य कर. त्याऐवजी परमेश्वराने म्हटले, फक्त ते कर जे मी तुला करण्यास सांगतो. हे तेच आहे जे आपण संदेष्टांनी केले पाहिजे आणि ही परमेश्वराच्या सेवकांची भूमिका आहे. ते कोण आहेत जे योग्य वेळी याला त्वरेने करतील? परमेश्वराने म्हटले, मी परमेश्वर हे त्वरेने घडवून आणीन. काय होईल जर आपण फक्त ज्ञानी लोक आणि असे लोक ज्यांच्याकडे खूप कौशल्य आहे आणि युद्धाचे मोठे हत्यार शोधण्याचा प्रयत्न करणार आणि परमेश्वराला शोधणे सोडून देणार? अशा प्रकरणात सुवार्तेच्या कार्याचे काय होणार? ते फक्त त्याची पूर्तता लांबवेल. आपल्याकडे भविष्यवाणीची दृष्टी असली पाहिजे आणि आपण भविष्यवाण्यांप्रमाणे जगले पाहिजे. हे सर्व कार्य परमेश्वर करतात. हेच कारण नाही का की परमेश्वराने म्हटले, यज्ञापेक्षा आज्ञा पाळणे बरे. जर परमेश्वर म्हणतात 32,000 पुरुष खूप जास्त आहेत, संख्येला कमी करा, तर आपण संख्या कमी केली पाहिजे. जर परमेश्वर म्हणतात आत्ताही 10,000 पुरुष खूप जास्त आहेत, संख्येला कमी करा, तर मग आपल्याला संख्या कमी केली पाहिजे. गिदोनाने जे चांगले केले ते हे होते की त्याने परमेश्वराची आज्ञा पाळली आणि तेच केले जे परमेश्वराने त्याला करण्यासाठी सांगितले होते. जेव्हा त्याने ते केले जे परमेश्वराने त्याला करण्यासाठी सांगितले होते, तेव्हा इस्रायलाला विजय प्राप्त झाला. तांत्रिकदृष्ट्या मिद्यानी सैन्याने कोणाशी लढा दिला? ते परमेश्वराविरुद्ध लढले. मग हे स्वाभाविक नाही का की निश्चित रूपाने परमेश्वराचा पक्ष विजय होणार? इस्रायलने काय केले? त्यांनी फक्त तेच केले जे परमेश्वराने त्यांना करण्यास सांगितले होते. जेव्हा त्यांना लढण्यासाठी पुरुषांची संख्या कमी करण्यासाठी सांगण्यात आले तेव्हा त्यांनी तसेच केले, आणि जेव्हा त्यांना पाणी पिण्यासाठी सांगण्यात आले तेव्हा त्यांनी तसे केले, आणि जेव्हा त्यांना घड्यांच्या आत दिवट्या लपवण्यासाठी सांगण्यात आले तेव्हा त्यांनी तसेच केले. त्यांनी फक्त तेच केले जे त्यांना करण्यासाठी सांगण्यात आले होते. त्यांच्याकडे परमेश्वराशिवाय कोणताही लष्करी रणनीतिकार नव्हता. त्यांच्याकडे अनेक योग्य सैन्याचे लष्करी अधिकारीही नव्हते. आज जे मी तुम्हाला सांगू इच्छितो ते हे आहे की आपल्या विश्वासाच्या जगामध्ये सर्व सुवार्तेचे कार्य नेहमी परमेश्वराद्वारे चालवले जाते आणि पूर्ण केले जाते. म्हणून आपण परमेश्वराच्या संतानांना फक्त स्वतःला प्रचारासाठी समर्पित करण्याची गरज आहे, कारण की परमेश्वराने आपल्याला उत्साहाने प्रचार करण्यास सांगितले आहे. या आपण यशायाचे पुस्तक अध्याय 41 वचन 10 पाहू. तू घाबरू नको, कारण मी तुझा देव आहे. मी तुला शक्ती देतो. मी तुझे सहाय्यही करतो. मी आपल्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने तुला सावरितो. पहा, जे तुझवर शुद्ध झाले ते लज्जित व फजित होतील. तुझशी झुंजणारे शून्यवत व नष्ट होतील. तुझशी लढणाऱ्यांस तू ढुंडाळशील, पण ते तुला सापडवायचे नाहीत. तुझशी युद्ध करणाऱ्यांचा नायनाट होईल. कारण मी परमेश्वर तुझा देव तुझा उजवा हात धरून म्हणत आहे की भिवू नको, मी तुला सहाय्य करीतो. सर्व लोकांनो, जर आपल्याला युद्धामध्ये जावे लागले आणि जर आपले सैन्य सल्लागार जुगे लियांग असते तर आपल्याला किती आश्वस्त वाटेल? आपण परिणामाला घेऊन खूप आश्वस्त असणार नाही का? आपण विचार करू शकतो किती चांगले होईल जर आपल्या चर्चमध्ये असा एखादा व्यक्ती असेल, मात्र तो फक्त एक मनुष्य आहे. मनुष्याकडे परमेश्वरासारखे ज्ञान असू शकते का, जे सुरुवातीपासून शेवटाला पाहू शकतात? माणसाची रणनीती युद्धात क्षणिक विजय मिळवून देऊ शकते, पण त्याची तुलना परमेश्वराच्या महान व्यवस्थापनाशी केली जाऊ शकते का, जे आधी व अंत पाहून संपूर्ण मानवजातीचे तारणाकडे मार्गदर्शन करत आहेत? या आपण यहोशुआचे पुस्तक अध्याय 6 वचन 1 वर जाऊ. इस्रायल लोकांच्या भीतीमुळे यरीहोच्या वेशी मजबूत लावून घेण्यात आल्या होत्या. कोणी बाहेर गेला नाही की आत आला नाही. परमेश्वर यहोशुआला म्हणाला, पहा, यरीहो, त्याचा राजा व त्याचे पराक्रमी वीर मी तुझ्या हाती दिले आहेत. तुम्ही सगळे योद्धा या नगरासभोवती एक प्रदक्षिणा घाला. असे 6 दिवस करा. ही यहोशुआची स्वतःची रणनीती नव्हती.
तो एक संदेशवाहक आणि एक पुढारी होता जो इस्रायल लोकांपर्यंत परमेश्वराची इच्छा पोहोचवित होता आणि त्यांना परमेश्वराच्या इच्छेचे पालन करण्यासाठी प्रोत्साहन देत होता. वचन 4 पाहू. 7 याजकांनी 7 रणशिंगे घेऊन कोशापुढे चालावे. 7व्या दिवशी तुम्ही नगराला 7 प्रदक्षिणा घालाव्या आणि याजकांनी रणशिंगे फुंकावी. रणशिंगे फुंकली जात असताना त्याचा दीर्घनाद कानी पडताच सर्व लोकांनी मोठा जयघोष करावा, म्हणजे नगराचा तट जागच्या जागी कोसळेल. मग तुम्ही प्रत्येकाने सरळ आत चालून जावे. बायबलमध्ये आपण कोठेही यहोशू आणि त्याच्या सल्लागारांना एका युक्ती किंवा रणनीतीसोबत एकत्र होताना पाहू शकत नाही. ते कोण होते ज्यांनी या प्रकारे त्यांना पुढे चालवले? परमेश्वर ज्यांनी इस्रायल लोकांना दुधा आणि मधाचे प्रवाह वाहणाऱ्या कनान देशाला देण्याचे अभिवचन दिले होते. परमेश्वरने म्हटले, मी त्यांना शोधीन आणि मी त्यांना एकत्र करीन आणि सोडवीन. या युगामध्ये देखील आपल्यापैकी काही यहोशुआप्रमाणे परमेश्वराच्या इच्छेला पोहोचवण्याची भूमिका साकारतो आणि आपल्यापैकी काही परमेश्वराच्या इच्छेला प्राप्त करतो आणि त्याला पूर्ण करतो. पण वास्तविकरित्या ते परमेश्वर आहेत जे सर्व काही करत आहेत. परमेश्वराने इस्रायल लोकांना सांगितले की ते नगरावर आक्रमण करण्याऐवजी त्याच्या चोहोबाजूने प्रदक्षिणा घालाव्या. ही परमेश्वराची पद्धत होती ज्याने इस्रायलला त्यांचा विजय दिला. सर्व लोकांना या प्रकारे सुवार्तेचे कार्य पण पूर्ण केले जाते. जेव्हा परमेश्वर आपल्याला प्रचार करण्यासाठी सांगतात तेव्हा आपल्याला फक्त मन लावून प्रचार करण्याची आवश्यकता असते. आणि जेव्हा परमेश्वर म्हणतात नगराला चोहोबाजूने प्रदक्षिणा घाला, तेव्हा आपल्याला फक्त त्याच्या चोहोबाजूने प्रदक्षिणा घालण्याची गरज आहे. जेव्हा परमेश्वर म्हणतात जयघोष करा, तेव्हा आपल्याला फक्त जयघोष करण्याची आवश्यकता आहे. मात्र जर कोणी भीतीमुळे जयघोष करण्यामध्ये अपयशी ठरला तर परमेश्वराला पश्चाताप होईल की त्यांनी त्या व्यक्तीला निवडले. फक्त जेव्हा ते जयघोष करतील जसे त्यांना सांगण्यात आले होते, तेव्हा परमेश्वराने यरीहो नगराला पाडण्याची तयारी केली होती. यरीहोचे काय झाले जेव्हा इस्रायलाने परमेश्वराच्या निर्देशनाचे पालन केले? यहोशुआ अध्याय 6 वचन 16 मध्ये लिहिले आहे, 7व्या वेळी याजक रणशिंगे फुंकीत असताना यहोशुआ लोकांना म्हणाला, जयघोष करा, कारण परमेश्वराने हे नगर तुमच्या हाती दिले आहे. हे नगर व यात जे काही असेल ते सर्व परमेश्वराला समर्पित करावे. मात्र राहाब वैश्याला आणि जे कोणी तिच्याबरोबर तिच्या घरात असतील त्यांना जिवंत ठेवावे, कारण आपण पाठवलेल्या जासुदांना तिने लपवून ठेवले होते. तुम्ही मात्र समर्पित वस्तूंपासून सर्वथा दूरच राहा. त्या समर्पित झाल्यावर त्यातली एखादी वस्तू तुम्ही घ्याल तर इस्रायलच्या छावणीवर शाप आणून तिला संकटात घालाल. मात्र सर्व सोने, रुपे आणि तांब्याची व लोखंडाची पात्रे परमेश्वराप्रित्यर्थ पवित्र होत ती परमेश्वराच्या भांडारात जमा केली पाहिजेत. तेव्हा लोकांनी जयघोष केला आणि रणशिंगे वाजत राहिली. रणशिंगाचा आवाज ऐकताच लोकांनी मोठ्याने जयघोष केला आणि तट जागच्या जागी कोसळला. लगेच लोकांनी आपापल्या समोर त्या नगरात सरळ चालून जाऊन ते हस्तगत केले. सर्व लोकांनो, तुम्हाला काय वाटते? आपण नेहमी बायबलचा अभ्यास करत असल्यामुळे आपल्याला ते ज्ञान म्हणून चांगल्या प्रकारे माहीत आहे. मात्र जेव्हा आपण वास्तविकरित्या एखाद्या परिस्थितीचा सामना करतो तेव्हा आपण अनेकदा अनुभवी पुरुष ज्यांच्याकडे क्षमता असते आणि अनुकूल परिस्थिती शोधत असतो. आपण नेहमी हे लक्षात ठेवण्यामध्ये अपयशी ठरतो की परमेश्वर त्या परिस्थितीत सहभागी आहेत. हे खूप छान असते जर परमेश्वरने पुरुषांना किंवा शास्त्रांना आपल्या शिष्याच्या रूपात निवडले असते, कारण की त्यांना बायबलचे उत्तम ज्ञान होते. पण परमेश्वरने समुद्र तीरातून मासे पकडणाऱ्यांना निवडले आणि त्यांना आपले शिष्य बनवले. या कारणाबद्दल विचार करा. त्यांनी त्यांच्या जागी यांना का निवडले? परमेश्वर आपल्या क्षमतेपेक्षा जास्त आपल्या आज्ञा पाळण्याला पाहतात. परमेश्वर ज्या प्रकारच्या लोकांचा शोध करत आहे ते विश्वासाबरोबर परमेश्वराच्या इच्छेचे पालन करणारे आहेत. ते त्या लोकांच्या शोधात नाहीत जे जयघोष करत नाहीत, जरी परमेश्वराने त्यांना जयघोष करण्यास सांगितले, आणि त्या लोकांचाही नाही जे नगराच्या चौबाजूने प्रदक्षिणा घालत नाहीत, जरी परमेश्वराने त्यांना चौबाजूने प्रदक्षिणा घालण्यास सांगितले. असे यामुळे आहे कारण की परमेश्वराने विजयाचे सूत्र अगोदरच तयार केले आहे. परमेश्वराने, पिता परमेश्वराने, माता परमेश्वर आणि चर्च ऑफ गॉडच्या बातमीला इंटरनेटच्या माध्यमातून सर्व लोकांना प्रचार करण्याची परवानगी दिली आहे. जर आपण दरवेळी परमेश्वराच्या वचनावर लक्ष दिले आणि त्यांचे पालन केले तर एक दिवस आपण विचार करणार, आपण या सर्व लोकांना कधी प्रचार केला? जेव्हा आपल्यापैकी प्रत्येक 10 लोकांना प्रचार करत आहे तेव्हा परमेश्वर 1000 आणि 10,000 लोकांना प्रचार करत आहेत. जसे की आपण फक्त प्रदक्षिणा घालत आहोत
परमेश्वर आधीच याला पाडत आहेत. आपण हे लक्षात ठेवण्याची गरज आहे की परमेश्वर नेहमी या महान कार्याच्या केंद्रस्थानी आहेत. 또 하나님께서는 परमेश्वर अशा लोकांच्या शोधात आहेत ज्यांच्याकडे परमेश्वराचे शिष्य बनवण्याचा विश्वास आहे. 가지고 अनुभवी लोकांच्या किंवा मोठ्या क्षमतेच्या किंवा ज्ञानी व्यक्तींच्या नाही. 찾고 계십니다. परमेश्वर नोहा आणि अब्राहम सारख्या विश्वासयोग्य लोकांना शोधत आहेत. 같은 믿음을 가진 사람. म्हणून परमेश्वर या सर्व लोकांना शोधू इच्छितात आणि सुवार्तेच्या महान कार्याला पूर्ण करू इच्छितात. 하시고자 하시니까 मी तुम्हाला विश्वासयोग्य संतान बनण्यासाठी सांगू इच्छितो जे नेहमी परमेश्वराच्या वचनावर लक्ष देतात 할 줄 아는 그런 믿음의 자녀들이 आणि त्यांचे पालन करतात. 부탁을 드리겠습니다. 예, 출애굽기 या आपण निर्गमन अध्याय 17 मध्ये एक आणखी वचन पाहू. वचन 8 मध्ये हे लिहिले आहे, मग अमालेक येऊन रफिदीम येथे इस्रायल लोकांशी लढू लागला. 믿음에서 싸우니라. तेव्हा मोशेने यहोशुआला सांगितले, आपल्यातले काही पुरुष निवडून काढ आणि जाऊन अमालेकांशी युद्ध कर. उद्या मी देवाची काठी हाती घेऊन टेकडीच्या माथ्यावर उभा राहीन. 산꼭대기에 मोशेच्या सांगण्याप्रमाणे यहोशुआने केले व तो अमालेकांशी लढू लागला. मोशे, अहरोन आणि हूर हे टेकडीच्या माथ्यावर चढून गेले. 꼭대기에 올라가서 मोशे आपले हात वर करी तेव्हा कोण जिंकत होते? इस्रायलची सरशी होई. युद्धाचा परिणाम युद्धाच्या मैदानात तलवार चालवणाऱ्यांच्या क्षमतेवर आधारलेला होता का? 이게 전쟁의 성패가 달린 겁니까? किंवा हे मोशेच्या द्वारे झाले 산꼭대기에서 जो टेकडीच्या माथ्यावर आपले हात वर करीत होता? 의해서 이루어지는 일입니까? जरी तिथे जुगिलियांग सारखा एखादा मोठा व्यक्ती असेल, 만 한다면 जोपर्यंत मोशेने आपल्या हातांना वर केले तोपर्यंत इस्रायल जिंकत होते. 손을 내리고 पण जेव्हा कधी त्याने आपल्या हातांना खाली केले त्यांची हार होत होती. 있을 수가 없는 या सर्व घटना आपल्याला जाणीव करून देतात की 이런 것 सर्व शक्तीचा स्रोत कोण आहे. 힘의 근원이 आपण यावर पुन्हा एकदा विचार करण्याची गरज आहे. 생각해 볼 필요가 있겠습니다. 그리고 왜 या घटनांच्या माध्यमातून 믿음을 가져야 되고 आपण या गोष्टीच्या महत्त्वाला शिकू शकतो की आपल्याकडे विश्वास का असला पाहिजे आणि आपल्याला परमेश्वराच्या वचनामध्ये 이런 데서 우리가 टाकल्या आणि काढल्याशिवाय परमेश्वराप्रती पूर्ण आज्ञापालनाचे जीवन का जगले पाहिजे. 이 이스라엘을 다 구원하오리 मी इस्रायलाला कसा वाचवू शकतो? 모자라고 माझ्याकडे सामर्थ्य नाही, शक्ती नाही, धनही नाही आणि मी इतरांपेक्षा जास्त विशिष्ट नाही. 아닌데 परमेश्वर, तुम्ही मला का निवडले आहे? 하나님 परमेश्वराने गिदोनाला इतर दुसऱ्या गोष्टींसाठी नाही पण फक्त त्याच्या विश्वासामुळे निवडले. या युगातही परमेश्वराने आपल्याला म्हटले, तुम्हाला 7.8 अब्ज लोकांना सुवार्तेचा प्रचार केला पाहिजे. वास्तविकरित्या ते परमेश्वर आहेत जे प्रचार करतात. अर्थातच परमेश्वराकडे प्रचार करण्याचे अनेक प्रकार आहेत. ते आपल्या संतानांच्या ओठांनी प्रचार करतात आणि इंटरनेटच्या माध्यमातून विभिन्न तांत्रिक प्रगती देखील प्रगत करतात, 발전시켜 कारण की त्यांची संतान सर्वांना प्रचार करू शकत नाही. 보면 आपल्या दृष्टिकोनाने असे वाटते की विज्ञान शास्त्रज्ञांच्या द्वारे प्रगत करण्यात आले आहे. 하나님의 그 पण ते परमेश्वर नाहीत का ज्यांनी प्रत्येक युगामध्ये लोकांना ज्ञान आणि चातुर्य दिले? 학식을 म्हणजे ते विज्ञानाचा विकास करू शकतील आणि तारणाच्या कार्याला पुढे चालवू शकतील. 하나님께서 만약 아브라함 जर 시대에 परमेश्वराने अब्राहमाच्या काळातील लोकांना असे ज्ञान आणि चातुर्य दिले असते तर आज आपल्याकडे जी संधी आहे ती 아버지 하나님 नसती. 만나고 어머니 하나님 आपल्याला पिता आणि माता परमेश्वर यांना भेटणे किंवा यहोशुआ, गिदोन आणि मोशेची नोंद पाहण्याची संधी मिळाली नसती आणि आपल्याला सार्वकालिक मृत्यूच्या जगामध्ये जावे लागले असते. 영원히 죽을 수밖에 없는 그런 세계로 내려갈 수밖에 पण 없는 이런 आपल्याला त्यांची कृपा देण्यासाठी परमेश्वराने या युगामध्ये विज्ञानाच्या विकासामध्ये वेगाने प्रगती केली आहे 주시기 위해서 이 시대에 आणि सर्व वातावरण आणि परिस्थितींना निर्माण केले आहे 전 세계 ज्याने जगभरातील सर्व लोकांना सुवार्तेचा प्रचार केला जाऊ शकतो. 과 여건을 하나님께서 다 만들어 आता आपण वास्तविक वेळेमध्ये पृथ्वीच्या विरुद्ध दिशेमध्ये होणाऱ्या गोष्टींना पाहू आणि ऐकू शकतो. 한국에서 다 볼 수 있고 들을 수 있고 परमेश्वराने एक असे जग बनवले आहे जेथे तुम्ही प्रवास न करता सर्व काही समजू शकता. 세계를 지금 만들어 놓으셨습니다. 내가 मी 무엇으로 काय करू शकतो? 싸우리까? मी हे करू शकत नाही, पण आपले परमेश्वर सर्व काही करू शकतात. 다 하시는 आपण आश्वस्त नाहीत का की जेव्हा आपण परमेश्वराद्वारे आपल्याला देण्यात आलेल्या प्रत्येक आज्ञेचे पालन करून सर्व काही पूर्ण करतो तेव्हा शम्रोनात आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत त्वरेने सुवार्तेचा प्रचार केला जाईल. 라는 확신이 들지 않습니까? या वचन 12च्या सोबत सुरू ठेवूया.
मोशेचे हात भरून आले तेव्हा त्यांनी एक धोंडा घेऊन मोशेच्या खाली ठेविला व तो त्यावर बसला आणि अहरोन व हूर यांनी दोन्ही बाजूंनी त्याचे हात वर उचलून धरले म्हणून सूर्य मावळेपर्यंत त्याचे हात स्थिर राहिले. मग यहोशुआने आपल्या तलवारीच्या धारेने अमालेकाचा व त्याच्या लोकांचा पाडाव केला आणि परमेश्वराने मोशेला म्हटले की याची आठवण राहावी म्हणून ही घटना एका पुस्तकात लिहून ठेव आणि यहोशुआच्या कानी घाल. याचा अर्थ हा नाही का की याला विसरू नका, कारण मी अमेरिकेची आठवण पृथ्वीवरून अजिबात पुसून टाकीन. तेथे मोशेने एक वेदी बांधून तिचे नाव यावे निसी असे ठेविले आणि तो म्हणाला, परमेश्वराच्या सिंहासनावर हात उचलल्यामुळे परमेश्वराचे अमेरिकेशी पिढ्यानपिढ्या युद्ध होईल. आपण मनुष्य विचार करतो की सर्व गोष्टींचा परिणाम लोकांच्या आपापसातील संबंधांमुळे येतो, पण वास्तवात विजयाचे एक सूत्र आहे ज्याला परमेश्वराने आधीच आत्मिक जगामध्ये लागू करून टाकले आहे. त्यामुळे ते या पृथ्वीवर मनुष्यांना असे करण्याचे निर्देश देतात. जर आपण त्या पद्धतीचे पालन करतो तर आपण निश्चितपणे तो परिणाम प्राप्त करू शकतो जो परमेश्वराने तयार केला आहे. पण जर आपण परमेश्वराच्या इच्छेची अवज्ञा करतो आणि त्यामध्ये आपले विचार जोडतो आणि याला आपल्या पद्धतीने करतो, तर परमेश्वर आपल्याला एखाद्या अशा व्यक्तीने बदलतील जो जास्त आज्ञाधारक आहे, म्हणजे त्यांना जसा परिणाम पाहिजे त्याला प्राप्त केला जाऊ शकेल. काही लोकांनी या वस्तुस्थितीवर लक्ष दिले की प्रथम चर्चच्या वेळी परमेश्वराचे पुष्कळ विश्वासणारे शिकलेले नव्हते आणि त्यांच्यामध्ये पुष्कळ उणिवा होत्या. याच्या उत्तरादाखल प्रेषित पौलाचे असे उत्तर होते, विचार करा की जेव्हा तुम्हाला परमेश्वराद्वारे पाचारण झाले तेव्हा तुम्ही काय होतात? आपले पुष्कळ बंधू भगिनी ज्ञानी नव्हते, कुलीनही नव्हते, पुष्कळांकडे धनही नव्हते. तुम्हाला काय वाटते की परमेश्वराने अशा लोकांना का निवडले? हे दुर्बलांच्या द्वारे हे प्रकट करण्यासाठी होते की शक्तीचा स्रोत परमेश्वरामध्ये आहे. तुम्हाला हे वचन लक्षात आहे, हो ना? जरीही या पृथ्वीवर आपल्याकडे प्रतिकूल परिस्थिती असली तरी सुद्धा परमेश्वर त्याला जे प्रतिकूल आहे आणखी महान बनवतात. ते परमेश्वर आहेत जे दुर्बलांना बलवानांपेक्षा जास्त बलवान बनवतात. ते परमेश्वर चर्च ऑफ गॉड मध्ये आहेत. हेच कारण नाही का की चर्च ऑफ गॉड संपूर्ण जगाला वाचवेल? हे विसरू नका की परमेश्वर नेहमी आपले धन आहेत. आपल्याला त्वरेने याची जाणीव केली पाहिजे की परमेश्वर या त्रिमितीय जगाचे संचालन करत आहेत जेथे आपण मनुष्य राहत आहोत. या प्रकारे सुवार्तेचे कार्य आणखी वेगाने पूर्ण केले जाऊ शकते आणि स्वर्गाचे राज्य जवळ येऊ शकते. यावर पुन्हा एकदा विचार करूया. यशाया अध्याय 60 वचन 20 मध्ये हे लिहिले आहे, तुझ्या सूर्याचा यापुढे अस्त होणार नाही, तुझा चंद्र निस्तेज होणार नाही, कारण परमेश्वर तुझा सार्वकालिक दीप होईल. परमेश्वर आपला प्रकाश होतील. तुझे शोकाचे दिवस संपले आहेत. ज्या दिवशी आपले शोकाचे दिवस संपतील त्या दिवशी स्वर्गीय देवदूतांच्या जगात आपल्याला सार्वकालिक आनंद आणि हर्ष प्राप्त होईल. आपण परमेश्वराबरोबर सार्वकालिक जीवन आणि आशीर्वादांचा आनंद घेऊ जो आपल्याला दररोज एक नवीन सृष्टी पाहण्याचा आनंद देतील. या वचन 21 पाहू. तुझे सर्व लोक धार्मिक होतील, ते भूमीचे वतन सर्व काळ भोगतील. माझे गौरव व्हावे म्हणून ते माझे लावलेले रोप होतील. जो सर्वात लहान त्याचे सहस्त्र होतील, जो क्षुद्र त्यांचे बलाढ्य राष्ट्र होईल. मी परमेश्वर हे योग्य समयी त्वरित घडवून आणीन. परमेश्वरने म्हटले की ते सर्व काही करतील. आपण फक्त त्या मार्गाचे पालन करण्याची गरज आहे. परमेश्वर आपल्याला जे करण्यास सांगतात त्याला पूर्ण करण्यासाठी आपण आपला सर्वोत्तम प्रयत्न करण्याची गरज आहे. जेव्हा परमेश्वर आपल्याला पवित्र कार्य सोपवतात तेव्हा या आपण पवित्र कार्याबद्दल विश्वासयोग्य राहू आणि त्या कार्याला पूर्ण करण्याचा पूर्ण प्रयत्न करू. जेव्हा परमेश्वर आपल्याला काही असे सोपवतात जे उत्साहाने केले गेले पाहिजे तेव्हा या आपण त्याला उत्साहाने करूया. जेव्हा परमेश्वर आपल्याला सदस्यांची काळजी घेण्याचे काम सोपवतात तेव्हा या आपण त्या कार्यासाठी आपले सर्वोत्तम देऊ. जेव्हा परमेश्वर आपल्याला प्रचार करण्याचे कार्य सोपवतात तेव्हा या आपण विश्वासाने प्रचार करण्याचा सर्वोत्तम प्रयत्न करू. जेव्हा आपण प्रचार करतो तेव्हा परमेश्वराने आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवण्यासाठी सांगितली आहे. या आपण यशाया अध्याय 51 वचन 7 वाचू.
हे धर्म जाणणाऱ्यांनो, माझे धर्मशास्त्र मनात वागविणाऱ्यांनो, तुम्ही माझे ऐका. आपण कोणाला भिण्याची गरज नाही. 사람의 मर्त्य मानव नावे ठेवतील त्यास भिवू नका. 사람의 회방을 두려워 말라. त्यांच्या निंदेने घाबरू नका. 놀라지 말라. कारण वस्त्राप्रमाणे त्यास कसर भक्षील, लोकरीप्रमाणे त्यास कीड खाऊन टाकील. माझा न्याय तर सर्व काळ टिकेल, पिढ्याना पिढ्या राहील. 세세 미치리라고 했습니다. परमेश्वरने आपल्याला ही चेतावणी दिली आहे. 그만큼은 하나님께서 주의를 주셨습니다. 사람의 आपण कोणत्या गोष्टींनी घाबरले नाही पाहिजे? 했습니까? परमेश्वरने म्हटले, मनुष्यांच्या निंदेला घाबरू नका. 회방에 आणि त्यांच्या नावे ठेवण्याबद्दल काय? त्यांच्या नावे ठेवण्याला भिवू नका. 그걸 두려워. आपण त्यांच्या नावे ठेवण्याला भिण्याची गरज नाही, पण आपण परमेश्वराच्या आज्ञेचे पालन करून जगातील सर्व लोकांना सत्याची साक्ष देण्याची गरज आहे. 해서 असे करून मला आशा आहे की सियोनची सर्व संतान जगाला वाचवण्याचे नेतृत्व करतील. याचबरोबर मी आजचा उपदेश समाप्त करू इच्छितो. आपले खूप खूप आभार.